हो पैशासाठी बँकेचे कर्मचारी राहणार करायचे. सकाळी 10 वाजता मी आलो होतो, अर्ध्या घंट्याने आतापर्यंत थांबले, संध्याकाळपर्यंत देतो म्हणले, पण काय भरोसा नाही कोणाला. मला माहिती मिळाली की ही बँकेची शाखेचा कार्यक्रम संपला म्हणून. बँकेचा कर्मचाऱ्याचा व्यवहार चांगला नाही राहिला, ग्राहकाला वेळेवर पैसे देतात असं आमच्या पाहुणे सांगितलं. आम्ही इथं आलो. बीड शाखेला प्रॉब्लेम झालाय. आमचे बिलवाले पाहुणे 2-3 दिवसापासून बेजार आहेत. शाखेमध्ये जाऊ त्याला पैसे भेटत नाही. 2-3 दिवसापासून बेजार आहेत. जिंतूर रोकडे पाटील डागेने ठेवलेले आहेत आमच्या बुलढाणामध्ये. आणि सोयाबीनचे पैसे आहेत पुरी 4 लाख रुपये रक्कम आहेत. आता आम्हाला सोडवायची तर खूप गरज आहे की अफवा उडाली की बँकेचे फ्रॉड काही झालेला आहे म्हणून. हो नाही हे काय बघा ना, गर्दा खूप बीपीचा त्रास आहे. बीपीचा सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत पैसे काहीच नाही. तुम्हाला प्रशासनाला काय सांगायचं? आता हेच म्हणायचं की सुरक्षा करा, बरोबर जनतेचे पैसे द्या, इथं सुरक्षा वाढवा, नियोजन करा. बँकेचं काहीच नियोजन नाही इथं. मग कर्मचाऱ्याला काम करता येईन, आपणच करू देईन कर्मचाऱ्याला काम. असे काहीतरी हे ठेवा. प्रल्हाद लक्ष्मणराव कुठलचे? वरुडचे. हा काय? माझी FD आहे. हा ते माझे पैसे आजच्या आज मला पाहिजे. काय म्हणाले बँकवाले? बँकवाले काय म्हणतात? देऊ उद्या उद्या देऊ. परवा देऊ. अच्छा, मग तुम्हाला विश्वास आहे का त्यांच्यावर? विश्वास आहे पण नंतर या म्हणतात. मग काय करायचं आम्ही? प्रल्हाद हरिभाऊ पवार, साखर स्थापक. किती वर्षापासून? मी 12 वर्षापासून चुकीची अफवा पसरलेली आहे आणि अफवेमुळे शाखेत गरज झालेला आहे. लोकांना वाटलं की बँक बुडणार नाही. लोकांचा सर्व पैसा सुरक्षित आहे. कोणाचंही एका महिन्याची एक मनी सुद्धा कुठे जाणार नाही. कोणाचंही काही होणार नाही. फक्त लोकांनी सहकार्य करावे आणि जेणेकरून फक्त सहकार्य करून आम्ही ज्याच्यात सोनं आहे पैसे ते परस्पर द्यायला काही ठिकाणी बीड आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी बँक फोन केले पैसे फक्त एक अफवा आहे. अशी लोकांना भीती वाटायची. अफवा आहे, फक्त एक अफवा आहे. काय बँकेला काही होणार नाही, बँकेला काही झालेलं नाही, काही होणार पण नाही. कारण यापूर्वी देखील अनेक बँक असं झालं, त्यामुळे लोकांना आपली संस्था अशाकडे सर्वात मोठी संस्था आहे. तर आपल्या संस्थेला किती काही झाले काही होणार नाही. माझ्या वतीने ग्वाही देतो की बुलढाणा आम्हाला एवढी सुरक्षित आहे की याला काही होणार नाही. किती गर्दा करा, काही करता, बुलढाणा आम्हाला काही होऊ शकत नाही. मागणी ग्राहकाचे पैसे स्लिप आहे. ग्राहकाचे पैसे 100% सुरक्षित आहे. सोनं पण सुरक्षित आहे, पैसे पण सुरक्षित आहे. पण वाटप सगळ्यांना देणार. वाटप सगळ्यांना देणार. फक्त सहकार्य करा, वाटप सर्वांना भेटून जाईल. उद्या बंद पडणार नाही ना बँक? बंद पडणार नाही याची मी 100% गॅरंटी देतो. उद्या काही झालं मी स्वतः जेलमध्ये जाऊन बसेन. बँक बंद पडत नाही. आज किती वाजेपर्यंत वाटप करणार? मी तुम्ही जोपर्यंत सगळे सभासद बँकेत आहे, सर्वांचं काम झाल्यानंतर आम्ही बंद करून बाहेर असं परत कोणाला वापस काढणार नाही. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँक परिसरामध्ये शहरातील ग्रामीण भागातील बहुतांश ग्राहक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. पण या संबंधित ग्राहकांची तक्रार घेऊन संबंधित शाखा अधिकारी यांच्याशी ज्यावेळेस संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं आहे येथील जिंतूर येथील सर्व ग्राहक आणि जे पण आमचे सभासद असेल त्यांना विनंती हीच केली जाते की जर काय कोणाला पैसे पाहिजेच असेल तर सगळ्यांना पैसे देण्याची तयारी, त्यांचे दागिने देण्याची तयारी अर्बन बँकेची आहे आणि ते आम्ही देणारच. कोणाचेही पैसे आम्ही बुडवणार नसल्याचं यावेळेस बोलताना त्यांनी सांगितलेले. मात्र आपण बघू शकता, आपण मध्ये पण जाऊन आलो परंतु ग्राहकांची ऐकण्याची परिस्थिती दिसत नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळी 10:30 वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला. मात्र पोलीस प्रशासनाचा देखील ऐकण्यासाठी या ठिकाणी नागरिक तयार दिसत नाही. त्यांच्या मनामध्ये एकच उद्भवतं, एक मल्टी संस्था होती, त्या मल्टी संस्थेमध्ये करोडोचा चुना लावून ती बँक पळून गेली. त्यामुळे जिंतूरकरांना
लोकांना एकच भीती वाटली, ती बँक गेली, आता ही बुलढाणा बँक जाते का अशी शंका मनामध्ये येत आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळी 10:30 ते आता दुपारच्या 5 वाजलेले ग्राहक या ठिकाणी पैसे दागिने घेण्यासाठी तयार आहे. त्यांना असं वाटतं की आज जर ही बँक बंद झाली, उद्या उघडेल का नाही असा एक प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण आजच पैसे पाहिजे या मनस्थितीत दिसत आहे. त्यांना आपण ज्यावेळेस सवाल केला की बाबा ही बँक आज रात्री बंद झाल्यानंतर उद्या उघडणार का, तर शाखा अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की सर या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत ही बँक कधीच बंद होणार नाही. काही लोकांनी अफवा पसरलेली आहे. आपण ज्यावेळेस काही ग्राहकांना विचारलं तर काही ग्राहकांना सांगितलं की बीड येते, कळमनुरी येते आणि काही ठिकाणी या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाकडून त्यांना फोन आले आणि बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँक बंद होणार अशी अफवा आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊन आमचे पैसे आणि आमचे दागिने घेण्यासाठी लाईनीमध्ये उभे आहे. सकाळपासून पैसे घेण्यासाठी उभे आहे, परंतु आतापर्यंत त्यांना पैसे मिळाले नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे बँकेचं असं म्हणणं आहे पूर्णरित्या सगळ्या ग्राहकांना पैसे देण्याची तयारी आहे, परंतु ग्राहकांनीच या ठिकाणी शांततेने जर लाईन लावली तर आम्ही सगळ्यांना पैसे देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे कोणत्याही अफवेला बळी पडू नये आणि या बुलढाणा बँकेवर आजपर्यंत जसा तुम्ही विश्वास ठेवला तसाच विश्वास या पुढे देखील ठेवा असं शाखा अधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आलेला आहे. पुढील भाग हाच येतो की आता या जिंतूर येथील ठेवीदार असेल, ग्राहक असेल, यांची रक्कम पुढे मिळते का नाही मिळते अशी शंका त्यांच्या मनात आहे. या शंकेची बुलढाणा अर्बन बँक कितपत त्यांच्या समर्थ ठरवतो, त्यांची रक्कम किती दिवसामध्ये देते हे बघणे महत्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.